नमस्कार. गुरुरेव गतिर्गुरुमेव वजे गुरुणैव सह अस्मि नमो गुरवे न गुरुः परमं शिशुरस्मि गुरु मतिरस्ति गुरु मम पाहि गुरु. आजच्या या पवित्र मंगलदिनी श्री दत्तयागाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येत आहोत. तेव्हा ही जी परंपरा आहे दत्त महाराजांची, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि त्यानंतर अक्कलकोट स्वामी महाराज, इथंपर्यंत सगळी परंपरा आपल्याला माहितीच आहे. आमचे सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे आणि त्यांचे शिष्य अण्णा महाराज काळे हे याच परंपरेतले, अगदी थेट याच परंपरेतले, म्हणून अगदी संक्षिप्त रूपाने थोडी त्यांची माहिती सांगते आहे की अक्कलकोट स्वामींचे जे शिष्य, त्यात डायरेक्ट दीक्षा मिळालेले सगळ्यात लहान शिष्य म्हणजे सद्गुरू रामानंद बिडकर महाराज. या बिडकर महाराजांनी नर्मदा परिक्रमा फार कष्टाने आणि फार अवघड अवस्थेमध्ये केलेली. बिडकर महाराजांनी देह ठेवला तो 1913 साली, म्हणजे 112 वर्षांपूर्वी. आणि एक वीर योद्धा, एक गृहस्थाश्रमी संन्यासी, असं एक अत्यंत विलक्षण ज्याला म्हणू आपण कॉम्बिनेशन त्यांच्या आयुष्यातलं आहे. आणि नराचा नारायण कसा होतो हे बघायचं असेल तर त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सद्गुरू रामानंद बिडकर महाराज, त्यांचे शिष्य सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे, त्यांचे शिष्य सद्गुरू नरहरी प्रभू म्हणजेच अण्णा महाराज. अशी ही परंपरा आहे. या परंपरेबद्दल थोडं सांगते. खरं तर सद्गुरूबद्दल वर्णन करता येत नाही. आता सद्गुरू वर्ण देना तेथ माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळी, असं म्हटलेलं आहे. आपल्याला जी तोंडाने सांगता येईल माहिती तीच आपली जुजबी ताकद. कारण की मायापती परब्रह्मस्वरूप सद्गुरू हा मायेच्या अधीन नसल्यामुळे, वाणीरूपी जी शक्ती आहे आदिशक्ती, ती त्यांच्यापर्यंत पोचत नसल्यामुळे तिचं सामर्थ्य काय की सद्गुरूचं स्वरूप आपण सांगावं आणि वर्णन करावं. पण लौकिकदृष्ट्या एकदा परब्रह्मस्वरूपाने देहाचा अवतार घेतल्यानंतर ज्या पद्धतीने राम श्रीकृष्ण यांनी देहात धारण केल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम किंवा पूर्ण पुरुषाच्या अवतारात जसं कार्य केलं आणि आपण बघतो तसं या सद्गुरू परब्रह्मस्वरूप ह्या त्रयीनी जे कार्य केलं त्याचा एक आढावा घ्यायचा झाला तर एकतर ते सद्गुरू परंपराचं काम कोण स्वीकारणार नाही, कुणीही आनंदाने स्वीकारेल. म्हणून दत्तभक्त आणि श्री स्वामी समर्थ म्हणजे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य, सर्वोत्तम परमशिष्य असे रामानंद बिडकर महाराज आणि त्याच परंपरेतील माझे सद्गुरू श्री रावसाहेब उर्फ श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे आणि त्यांचे अंतरंग शिष्य पूर्णत्वाला पोचलेले परमभक्त सद्गुरू नरहरी प्रभू उर्फ अण्णा महाराज काळे, या गुरुशिष्य परंपरेचा एक संक्षिप्त परिचय या लेखात मी करून देते आहे. बिडकर महाराजांचे मूळ पुरुष शंकरराव हे पार्थगोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. त्यांचे चिरंजीव म्हणजे माणकोजी पंत हे अकबर बादशाहचे दिवाण होते आणि त्यांचे चिरंजीव गजाननराव एलिचपूरच्या बादशाहाचे सरदार होते. श्रीमंत पण संततीहीन. पुढे एका अवलियाच्या प्रभावाने त्यांना एक पुत्र झाला. हे इतकं तपशीलवार खरं तर सांगायचं कारण काय तर तिथपासूनच बिडकर महाराजांच्या अद्भुत परंपरेला सुरुवात होते. तो जो मुलगा झाला त्याबरोबर एक नाग जन्मास आला आणि तो 7 वर्षापर्यंत वडिलांची पूजा करताना तो नागही तिथे बसत असे. असा क्रम चालू होता. आणि मग तो जो नागही होता आणि पुत्रही होता. तर पुत्राची मुंज करायची वेळ आली. तर मुंजीच्या वेळेस काय झालं, ती जी आत्या होती ती निखारे आणायला गेली आणि तिच्या हातून निखारे त्या तिथे वेटोळे घालून बसलेल्या मुलासारख्या असलेल्या त्या नागाच्या अंगावर पडले आणि तो तत्काळ भस्म झाला. त्याच क्षणी मुलाची या पुत्राची मुंज चालू होती, मंगलाष्टकं चालू होती. तो तिथल्या क्षणी तिथल्या तिथे गतप्राण झाला आणि समारंभाचा अर्थातच विरस झाला. आणि नंतर तो मुलगा परलोकवासी झाल्यावर आपल्या मातेच्या स्वप्नात येऊन म्हणाला की जिनं जाळून माझा प्राण घेतला
तिचा वंश मी वाढून देणार नाहीच. म्हणजे नागरूपी जो होता पुत्र त्याने हे स्वप्नात येऊन सांगितलं, पण आपला वंशसुद्धा 7 पिढ्याच चालेल. आणि अशा प्रकारे हा शाप हा खरं तर वर ठरला आणि तो दृष्टांत झाला. पुन्हा त्या दाम्पत्याला संतती झाली, ज्यांचं नाव कृष्णाजी पंत असं ठेवलं गेलं. ही कथा सविस्तर सांगण्याचं एवढंच कारण की महाराजाचा जन्म ज्या घराण्यात झाला त्या घराण्यात ही अशी अद्भुत घटना घडलेली आणि शापाचा वर झाला आणि ह्या कुळात आपले सद्गुरू बिडकर महाराज जन्माला आलेले आहेत. कृष्णाजी पंतांचे वंशज पराक्रमी हैदर अलीच्या कारकिर्दीत तलवार गाजवून हैदराबादच्या बादशाहकडून त्यांनी बक्षीस मिळवलं होतं, पोद्दारीचा हक्क मिळवला होता आणि ते पोद्दार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्याच वंशात विनायकराव होते, ज्यांनी धर्मकृत्यात आयुष्य व्यतीत केलं आणि काशीला जो माणको शंकराचा घाट आहे तो यांच्या वंशाचा आहे. पुढे यांचे वंशज बीड मुक्कामी आले आणि म्हणून त्यांना पोद्दार न म्हणता बिडकर महाराज म्हणू लागले. महाराजांचे जन्मदाते पिता बळवंतराव यांच्यावर श्रीमंत धाकटे बाजीराव पेशवे यांची मर्जी होती आणि श्रीमंतांचे ते शरीररक्षक असताना आणीबाणीच्या प्रसंगी शत्रूची त्यांनी एक आपल्या हातात नंगी तलवार घेऊन खोड मोडली आणि श्रीमंतांचं रक्षण केलं. त्यामुळे ते पैलवान होते आणि स्वामीनिष्ठ होते. त्यांच्या हातातली काठी म्हणजे मुसळ होतं, अशी त्यांची ताकद होती आणि अशी त्यांची निष्ठा आणि पराक्रम होता. त्यामुळे मर्जी होती पेशव्यांची त्यांच्यावर. आणि यांच्या पत्नी गंगूबाई हिचं सर्वात धाकटं अपत्य म्हणजे चरित्रनायक श्री बिडकर महाराज. ह्या ऐतिह्य विस्ताराने नमूद करायचं प्रयोजन म्हणजे एकतर अद्भुत प्रसंग, शाप वर कसा ठरला, दानशूरता, देशनिष्ठा, पराक्रम, स्वामीनिष्ठा हे या घराण्याचे गुण महाराजांच्यात पुढे आलेले आपल्याला आढळतात. महाराजांनी खरं सैन्यात जाण्याची इच्छा त्यांनी दर्शवली, वेळोवेळी त्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. पण महाराजांच्यातला अभय, सत्व संशुद्धी, ध्यानयोग हे गुण त्यांना परब्रह्मस्वरूप बनण्यास मदत करू लागले होते आणि या भक्ताचं स्वामींच्या कृपेने आयुष्य या सद्गुरू लाभाने उजळणार होतं. म्हणूनच कदाचित त्यांना आर्मीमध्ये म्हणजे सैन्यामध्ये जाण्याची संधी मिळाली नसावी आणि तो जो पराक्रमी, नंतर निष्ठावान, कष्टाळू आणि धाडसी वृत्ती होती त्याचा उपयोग त्यांनी अध्यात्मामध्ये म्हणजे प्रपंचात पुरुषार्थ साधून परमार्थाकडे जाताना साधून घेतलेला आहे आणि त्या गुणामुळेच ते नराचे नारायण झालेले आहेत. म्हणून हे अद्भुत चरित्र आजही तरुणांनीसुद्धा वाचनीय आहे आणि सांगायला आनंद वाटतो की याचा इंग्लिश अनुवादही आहे. म्हणजे ज्या विदेशी मित्रांना, भक्तांना मराठी वाचता येत नसेल त्यांच्यासाठी बिडकर महाराज मठ ही जी शनिवार पेठेत पुण्यात संस्था आहे त्यांनी इंग्रजी अनुवादही या चरित्राचा केलेला आहे. महाराजांचा जन्म शके 1790 माघ शुद्ध अष्टमीला 2 प्रहरी झाला म्हणून त्यांचं नाव रामचंद्र असं ठेवलं. हे आईसारखे गौरवर्ण, 6 फूट, सडपातळ आणि तेजस्वी होते, पण स्वाभिमानी होते. शाळेत अभ्यासावरून गुरुजी जेव्हा त्यांना रागवले तेव्हा त्यांनी शाळा सोडून दिली आणि माझ्या नशिबी विद्या असेल तर होईल असे म्हणून तुळशीबागेत निघून गेले. शाळा सुटली पण हुशारी ही कधीच मावळली नाही. लहानपणी पंढरपूरच्या यात्रेला गेले, अतिशय निश्चयी होते आणि प्रामाणिक होते. खोटेपणा मात्र त्यांना कधीच कपला नाही लहानपणापासून. बाकीचे मित्र न सांगता आले, हे घरी सांगून आले की आम्ही वारीला चाललो. छोटी छोटी मुलं होती, मित्र दमून अर्ध्यात सोडून गेले. हे चिकाटीने एकटेच पंढरपूरपर्यंत पोचले. वाटेत पाय थकले. एका वृद्ध बहिणी यांना मदत केली. त्यांना रडू यायला लागल्यावर तिनं त्यांच्या पायाला तेलसुद्धा लावलं. पण ऐन पंढरपुरात पोचल्यावर गर्दीत हा बाळा हरवून गेला आणि रडायला लागला. आणि मग एक काळा कळकट कपडे घातलेला पण तेजस्वी आणि करुणदृष्टी असलेला पंचा आणि बंडी धारण केलेला माणूस आला आणि त्यांना त्या बालकाला म्हणजे आपल्या महाराजांना ओढून त्या गर्दीतनं जिथे पाऊल ठेवायला जागा नाही त्याला डायरेक्ट मंदिरात नेलं आणि विठोबाच्या पायावर घातलं. बडवा पैसे मागायला लागल्यावर तो माणूस म्हणाला, यांनी सगळंच पूर्वी विठुरायाला वाहिलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा
देवापुढे त्यांनी सर्वच आपलं पूर्वी ठेवलेलं आहे या शब्दात सांगितलं आणि पहिल्या जागेवर आणून सोडलं आणि सांगितलं की मी दक्षिण दरवाजापाशी राहतो, मी विठ्ठल बडवा, तुला विठोबाचं दर्शन झालं रे बाळा, आणि सगळे दर्शनं आता घेतलीस ना की माझी घाट घ्यायला ये. जेव्हा महाराज बालक रूपात होते रामानंद, तेव्हा त्यांनी चौकशी केली तर असा बडवा कुठेच नव्हता. आणि त्यामुळे बाल्यातच देव तुझा तू देवाचा हा विठुरायाने त्यांना जणू अनुभव दिला. एकदा सप्तशृंगीला गेले, तिथे देवीनी मित्राबरोबर गेले. देवीनी सांगितलं मित्राला म्हणावं तू घरी जा, तुझं काम होणार नाही. पण महाराजांनी ते मित्राला सांगितलं. मित्राला मत्सर वाटला आणि तो म्हणाला मलाही सांगितलं पाहिजे, म्हणून तो हाले ना. शेवटी 2 दिवस प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशी त्याच्या धोत्राच्या नेऱ्या जळाल्या आणि मग त्याला आणखीनच मत्सर वाटला. महाराजांनी त्याला आणलं होतं. आता महाराजांकडे पैसे नव्हते. मित्रांनी आपले पैसे घेऊन पोबारा केला, पण त्यांना यायला पैसे ठेवले नाहीत. आणि महाराज दर्शनाला गेले तेव्हा देवीच्या मुखातला जो विडा आहे ना, आपल्याला माहिती आहे नाशिकची वणी म्हणजे वणीची ती देवी, तिच्या मुखातला विडा खाली पडला आणि वडव्यांनी आणि भक्तांनी टाळ्या पिटल्या आणि ते म्हणाले की तू खरा दैववान आहेत. अशा पद्धतीने विठुरायाचं म्हणजे परब्रह्म स्वरूपात विठुरायांनी सप्तशृंगीच्या आईने त्यांना केव्हाच लहानपणीच जवळ केलेलं होतं. तारुण्य आणि प्रपंच साधना पाहिली तर अत्यंत तरुण, तडफदार, चिकित्सक वृत्तीचे, व्यवसायात कष्ट आणि सचोटी आणि अतिमहत्वाकांक्षी असे होते. कल्पक वृत्तीचे होते. त्यांनी देशी आणि विलायती अत्तरांचा व्यवसाय केला होता. त्यांनी काही किमया प्राप्त करून घेतल्या होत्या. मात्र हनुमान कवचाचे 11 पाठ केल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. गृहस्थाश्रमात आल्यावर सुद्धा उत्सवप्रियता, दानशूरता, त्यामुळे ते नात्यात प्रिय झाले आणि अतिशय दानशूर होते. मी श्रेष्ठ या भावनेला गृहस्थाश्रमात चिकटू नका. शत्रूची तलवारही आप्तजनांच्या तळतळाटापेक्षा अधिक नुकसान करत नाही. त्यामुळे जगात पुढे यायचं असेल तर मातापितरांचं समाधान राखा. मातापितरांचा आशीर्वाद हे जाज्वल्य खड्ग आहे. मातृपितृ सेवेनेच पुंडलिकाने ब्रह्मांड नायकाला जगाच्या कल्याणासाठी पंढरीला आणून ठेवलं आहे असं ते सांगत आणि कधीही आजन्म आईच्या शब्दाबाहेर ते गेलेले नाहीत. म्हणून मी म्हटलं ना की त्यांचं चरित्र हे आजच्या तरुण पिढीला खरोखर उपयुक्त आहे. म्हणून खरं हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. बडोदा, ग्वाल्हेर, सातारा, जयपूर या ठिकाणी हिंडून निष्ठेने, चातुर्याने व्यवसाय करून ते संपत्तिमान बनले. मित्र मिळाले, पण दुर्दैवाने संपत्तीमुळे महाराज त्या काळी तरुण वयात थोडे व्यसनी बनले. मात्र त्यांच्या धूर्त धोरणी आईने थोडा कानाडोळा केला आणि आत्ता सांगून उपयोग नाही. हे बघा पालक किती त्या काळचे धोरणे होते. आत्ता सांगून उपयोग नाही, पण लक्ष ठेवलं आणि त्यांना हनुमानाची साधना मात्र सोडू दिली नाही. आणि हळूहळू श्रीमंतीचा लाभ तथाकथित मित्रांनी घेतला आणि पैसाची ओहोटी लागल्यावर मित्र पळून गेले. ही जगाची रीतच आहे. आणि मग त्यांना साधू सत्पुरुषांची ओढ लागायला लागली. तथाकथित शब्दज्ञान त्यांना नको होतं आणि कोणीतरी एकदा त्यांना म्हटलं की तुम्ही वैराग्याला लायक नाही आहात, परमार्थ हा तुमचा मार्ग नाही. असे डिवसल्या गेल्यानंतर असं म्हणतात की स्वाभिमान त्यांचा चेतवला गेला आणि त्यांनी मी लायक म्हणूनच घेईन या माणसाकडून अशी प्रतिज्ञा केली. आणि जेवढी ओढ, जेवढे कष्ट, जेवढी तीव्र आसक्ती प्रपंचात होती ती तशीच्या तशी फक्त दिशा बदलून त्यांनी खरोखरच परमार्थात लावून शब्दशः प्रपंचातही जेवढं भोग सुख उत्कटतेने भोगले, लोकांना मदतीला घेतलं, लोकांना खाऊ पिऊ घातलं, तसं परमार्थात गेल्यावर तेवढ्याच उत्कटतेने देहापाच्या आसक्तीपासून पूर्ण दूर झाले. हे खूप मोठं प्रयत्नांनी साध्य केलेलं तत्त्व हे त्यांनी दाखवून दिलं. आणि नराचा नारायण कसा झाला हे आपल्याला इथे बघायला मिळतं. प्रतिज्ञा करून बसले, पण पुढे काय, म्हणून त्यांनी आपल्या उपास्य दैवत मारुतीरायाची सेवा केली. आणि मारुतीरायाने मात्र आता करुणेने त्यांना आदेश दिला की अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला जावं आणि तिथे तुझं काम आहे. आणि स्वामींच्या भेटीसाठी 3 दिवस ते अक्कलकोटमध्ये निराहार तिष्ठत राहिले. खरं तर स्वामी राजवाड्यात गेले, तिथून ते कितीतरी दिवस येत नसत.
त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं तुम्ही उपाशी राहू नका, ते महिनासुद्धा येत नाहीत. पण भक्ताची आस ही गुरुला असते, शिष्याला असते, देवाला असते. त्यामुळे स्वामींनी दंगा केला राजवाड्यात आणि भिंतीवरून उडी मारून भक्तासाठी धावत आले ते आणि त्यांना दर्शन दिलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा दर्शनात आले, दुसऱ्या वर्षी वर्षभर साधना करून. आणि मग अक्कलकोट स्वामी म्हणाले आम का पाड लगा है, पूरा होएगा तो काम हो जाएगा. आणि मग पुढच्या वर्षी दर्शनात आले तेव्हा स्वामींची पादसंवाहनाची सेवा केली. स्वामींनी परीक्षा घेतली, 2 गुडघ्यातून नाग बाहेर आला तरी महाराज जागचे हल्ले नाहीत. म्हणजे जी देहाची आसक्ती होती ना ती त्यांनी कशी घालवली याचीही उदाहरणं आहेत. आणि मग त्यांना स्वामींनी एक थप्पड लगावली आणि म्हणले जिंदा राक्षस निकल जाऊ यहाँ से. आणि ती समाधी अवस्थेत गेले. पहाटे शुद्धीवर आल्यावर गुरुदक्षिणा म्हणून सहस्रभोजन दान त्यांच्या आज्ञेवरून केलं आणि त्यांची जी किमया होती ती महाराजांनी काढून घेतली. खूप तपशीलवार सांगता येत नाही आहे, पण नराचा नारायण कसा झाला हे तरुण पिढीला कळावं यासाठी काही यातले मुद्दे सांगते मी. त्यानंतर संतदर्शनी हाची लाभ पद्मनाभ जोडीला हे तत्व महाराजांच्या ठिकाणी मूर्तिमंत प्रत्यास आलं. ते सद्गुरू भजनात रमले, पुन्हा अक्कलकोटास गेले. तेव्हा मात्र स्वामींनी निक्षून सांगितलं आता परत येणे नाही, नर्मदा प्रदक्षिणा कर. त्यांना वाईट वाटलं पण त्यांनी गुरुआज्ञा मानली. ते पुन्हा कधीही अक्कलकोटला गेले नाहीत. आणि नर्मदा प्रदक्षिणा करताना स्वामींनी देह ठेवला ही जेव्हा वार्ता त्यांना कळली तेव्हा त्यांचा आत्मा आक्रोश करू लागला आणि त्यांना स्वप्नात स्वामींनी येऊन दृष्टांत दिला. हम गया नहीं जिंदा है हे वाक्य स्वामींनी रामानंद बिडकर महाराजांना म्हटलेलं आहे. आणि ही परिक्रमा हा साधनेतला खूप महत्त्वाचा टप्पा ठरला. आणि त्यांनी ही परिक्रमा ही विलक्षण तपश्चर्या होती. जिथे जाऊ नका सांगितलं अशा सगळ्या ठिकाणी महाराज गेले. कारण ते म्हणाले की साधना जी आपल्याला करायची ती देहात आसक्ती ठेवून करायची नाही आहे. त्यामुळे देहाची पर्वा न करता सर्व आव्हानांना तोंड दिलं, देह ममता सोडली आणि अहंकाराचा त्याग करण्यासाठी नर्मदा परिक्रमा करतात हे त्यांनी लक्षात घेतलं. आणि अपमान आणि भय ह्यांवर त्यांनी मात केली, वारंवार विजय मिळवला. आणि उलटं झालं की हे साधक म्हणून गेले पण हे जेव्हा परत फिरले तोपर्यंत हे अनेक लोकांचे गुरु झाले होते. आणि दंभ दर्प देहाचे चोचले करण्यात जे रंगलेले तिथे नर्मदेतले पाखंडी साधू होते त्यांना ह्यांनी खूप प्रेमाने वळवून चोख रोकडा असा अनुभव देऊन चांगल्या मार्गाला लावलं. जसं त्रिशूल पाणी जंगलात लुटारू लुटतात आणि जाऊ नका सांगतात, हे तिथेच गेले. कारण प्रिय आणि द्वेष्य यांचा संबंधच जडू नये म्हणूनच त्यांनी ही खरं तर परिक्रमा गुरुआज्ञेने केलेली होती. काम्यकर्माचा त्याग, कर्माचा त्याग नाही पण काम्य म्हणजे काहीतरी कामना घेऊन कर्म करतो ते न करता त्यांनी या कामनेचाच त्याग करून टाकला. आणि त्यामुळे हा खरा संन्यास हे लक्षात घेऊन फत्तरगिर बुवा वगैरे वेगवेगळ्या लोकांना त्यांनी सुधारलं. एके ठिकाणी जाऊ नको सांगितलं तरी गेले. तिथला साधू हा रात्री कृष्णाचं ध्यान करायचं आणि मूर्ती मोठी होऊन नाचायची. दिवसा तो झोपायचा आणि आलेल्यांना मारायचा. यांना वाटेल असे बोलले आणि खायला काही दिलं नाही. आणि पाणी आणायला सांगितलं नर्मदेहून, हे पोटात अन्न नाही, 2 दिवसाचे उपाशी त्या रेतीतनं गेले. ते पाणी घेतलं, नर्मदेचं स्नान केलं पण येताना भोळून पडले, घडा फुटला. मग त्यांना अनेक भीती वाटली. भीती काय की तो मारेल साधू असं नाही, पण आपली परिक्रमा स्वामींनी आज्ञा केली ती आता अपुरी होणार. तर तो साधू पळत पळत आला. त्यांना वाटलं आता इथे येऊन मारणार हा, पण तो पाया पडला आणि म्हणाला माझं चुकलं, मला श्रीकृष्ण रागवले आणि म्हणाले मला पाणी आणायला लावतोस. असे नर्मदा परिक्रमेचे एक से एक अनुभव महाराजांचे आहेत. ज्यांना नर्मदा परिक्रमा करायची आहे त्यांनी जरूर आणि अगदी आवश्यक म्हणून बिडकर महाराजांचं चरित्र वाचा आणि नर्मदा परिक्रमेचा जाण्यापूर्वीच काय आहे ती परिक्रमा आणि कशासाठी आहे तो एक इव्हेंट नाही किंवा आल्यावर त्याबद्दल जो एक काय म्हणू आपण एक खूप मोठा बडेजाव प्रचार केला त्यासाठी ते नाहीच आहे. हे आजच्या नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना खूप मोठं बाळकडू इथून मिळेल. कारण का शेजारी वाघ बसला होता तर यांनी वाघाला डोळ्याला डोळा देऊन तू आणि मी एकच होत असं ब्रह्मज्ञान जे बोलतात ते अनुभवाला आचरलं, वाघ पळून गेला. असे अनेक
नंतर एकदा लोकांनी त्यांना काही मागितलं, यांच्याकडे पैसे कुठले असणार, हे झोपून राहिले, तर मैयानी स्वतः त्यांना सोन्याचं कंकण असं समोर फेकलं आणि या सगळ्या हे परकंबावासियांना खिलाव असं सांगितलेलं आहे. एकदा त्यांना काही नसताना लोकांनी मागितलं म्हणून त्यांनी नुसता लोटा उपडा केला, तर त्याच्यातनं खूप प्रमाणामध्ये यांना काय म्हणू आपण गांजा भांग असं वगैरे ते मागत असत, तर ते लोकांना दिलेलं आहे आणि आतून तो गांजा पडायला लागला आणि साधूंना मिळाला. तर हे सगळ्यात तर सिद्धी म्हणजे त्यांना प्राप्त होत गेल्या, पण ते सिद्धींच्या नादी कधी लागले नाहीत आणि त्यांनी ती अभूतपूर्व परिक्रमा पूर्ण केली. पण ह्याच्या पाठीशी त्यांच्या गुरुपत्नी म्हणजे आईसाहेब महाराजांचं कुटुंब वज्रचुडे मंडित सौ जानकीबाई उर्फ आईसाहेब यांनी महाराजांचा शोध एकीकडे सुरू ठेवला होता. आणि जेव्हा त्यांना परिक्रमा त्या विठ्ठलांनी त्याला सांगितलं, ज्या दिवशी परिक्रमा पूर्ण होऊन ते ओंकाराला आले, तर विठ्ठलांनी त्यांना सांगितलं, ज्यासाठी तू माझी उपासना करतेस तो अमुक अमुक ठिकाणी आलेला आहे. आणि पुन्हा जानकीदास बुवांच्या ओरीत त्या पोचल्या. आईसाहेब खूप धीट होत्या आणि भक्तिमान होत्या. आईसाहेब म्हणजे महाराजांच्या पत्नी आणि त्या महाराजांना घेऊन आल्या आणि अशा प्रकारे परिक्रमा झाल्यानंतर मात्र कुठेही त्याचा प्रपोगंडा नाही, उलट प्रसिद्धी परामुखता हा महत्त्वाचा गुण महाराजांचा होता. तरी भक्त अभक्त यांच्यामुळे ते प्रसिद्धीस पावले, भक्तांच्या नवसाला पावले, मत्सरी लोकांच्या मत्सरामुळे सुद्धा त्यांची खूप प्रसिद्धी होत होती. शाब्दिक सावटी त्यांना मान्य नव्हती, काशी यात्रेसारख्या तीर्थयात्रा त्यांना गरज नव्हती, पण आईसाहेबांची इच्छा म्हणून केवळ त्यांनी केल्या. त्या सगळ्या ठिकाणी खूप उत्कट अनुभव आलेले आहेत की शिवानी जाऊन भक्ताला सांगितलं, माझ्यासाठी अनुष्ठान केलंयस ना, मी उद्या येतो आहे, या धर्मशाळेत उतरतो आहे, मला नैवेद्य आणून दे, असे लोकांना खूप अनुभव आले. कारण हे बाहेर काहीच आवडंबर करत नव्हते. त्यामुळे बाहेरच्या लोकांना ते गृहस्थाश्रमी साधे तीर्थयात्रा करणारे साधक वाटत. हेच सत्पुरुषाचं लक्षण आहे की बाहेर कुठेही चुकूनही प्रदर्शन होऊ देत नाहीत आणि ते आत्मानुसंधानात 8-8 तास बसलेले असत. पण जिथे जाऊ तिथे देव दृष्टांत देत. अगदी ज्ञानेश्वरांनी पण दिलेलं आहे. आणि एक भक्त तिथे सगळं त्यांना स्नान घालून वगैरे त्यांची सेवा केलेली आहे आणि त्यांना हे काही आवडत नसेल, पण ते म्हणायचे मला माझ्या गुरुची आज्ञा आहे. असे अनेक अनुभव आलेले आहेत. महाकुंभ म्हणजे कुंभमेळ्यात नग्नस्नान ही जी पद्धती आहे ती बंद करायला ब्रिटिशांनी आज्ञा केली होती. आणि महाराजांना सगळ्या गोष्टीतनं मुळापर्यंत जायची खूपच इच्छा असायची आणि धार्ष्ट्य होतंच. आणि ते पाहायला ते गेले आणि त्या कुंभमेळ्यामध्ये जेव्हा पहिला आला तो त्या काय बजरंग दल वगैरे, त्याला ज्या क्रम ठरले त्याप्रमाणे पहिलं दल आलं, त्याचा साधू खूप महंत, खूप मोठा देहानी, खूप तेजस्वी, सुवर्णासारखी त्याची कांती, त्याचे केस, असा तो लवाजमा घेऊन आल्यावर ब्रिटिशांनी तर ऑर्डर दिली होती की नग्नस्नान करायचं नाही. म्हणून ब्रिटिशांचे घोडे तिथे आले आणि त्यांचा अधिकारी काहीतरी बोलणार, तेवढ्यात ते म्हणाले, हिंदू धर्म डुबाते हो. त्या शब्दातली जी जरब होती त्याबरोबर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी टोपी काढली, सॅल्यूट केला आणि सांगितलं की बंदीचा कायदा काढून टाका आणि स्नान करू द्या. आणि त्या ठिकाणी लाखो लोक असताना त्या पहिल्या स्नानाच्या अधिकारी महंतांनी महाराजांना लांबून दृष्टी टाकून बोलवून घेतलं आणि महाराज त्यांच्या बरोबरीने स्नानाला गेले, जे फक्त कुंभमेळा बघण्यापुरते थांबले होते. एवढी मोठी महाराजांची पात्रता होती. त्यांच्या भक्तीने, निष्ठेने आणि अक्कलकोट स्वामींच्या कृपेने हे घडलेलं होतं की ज्या ठिकाणी जात त्या देवतांची दर्शनं लोकांना तिथल्या स्थानिक होऊन काही दृष्टांत होऊन लोक यांच्याकडे दर्शनाला येत असत. असे एकेकाळचे रामभाऊ गंधे हे रामानंद झाले आणि पुण्यात, नाशिक, ठाणे, उज्जैन, इंदोर अनेक ठिकाणी त्यांचे भक्त होते. अतिशय निस्पृह होते. त्यांना त्यांच्या शेजारची एक मेहेंदळे बखळ मिळाली होती बक्षीस, पण काही वाद झाल्यावर त्यांनी काढून घेतली, त्या दात्यांनी काढून घेतली, कारण कागदपत्र नव्हती. तेव्हा लोक चिडले. ते म्हणाले खोटं बोलतायत, हे वचन मोडतायत. तर महाराज म्हणाले मला काय आता अहंकारच उरलेला नाही. त्यामुळे ते असं म्हणाले, माझा अहंकार आता मी सद्गुरुचरणी अर्पण केला आहे, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही आणि मला त्याचं दुःखही होत नाही. आणि माझ्या केवळ सत्ता मात्रे करून सर्व बऱ्या वाईट गोष्टी कशा घडून येतात हे भगवंतांनी मला दाखवून दिलेलं आहे.
त्यामुळे मला या व्यावहारिक लौकिकांनी फरक पडत नाही. हे निष्पुरतेचं उदाहरण. पण रोज मात्र अत्यंत व्यवहार दक्षता, शिष्यांना रडवत ते, आणि गर्विष्ठ आले तर गर्व खाली करत, श्रीमंत आले तर मुद्दाम काही गरिबीचं कौतुक करत, शिक्षक शिकलेले उत्तम असतील तर शिक्षणाने घाण केली असं म्हणत, म्हणजे नामोहरम करत पुढच्याला, आणि तरी जो टिकेल तो त्यांचा भक्त राहत असे. आणि अशा लोकांना माहिती असे की आपल्यावर पूर्ण प्रेम आहे, आणि ते म्हणत माझ्या शिष्याला बाहेर कोणीही कमी लेखलेलं मला चालणार नाही. म्हणून आपण आज पाहतो मठ, संस्था यामध्ये आर्थिक, नैतिक सर्व तऱ्हेची जी स्वच्छता लागते ती त्यांना अपेक्षित असायची. आणि त्याच्यानंतर बिडकर महाराजांच्या नंतर त्या पुढे आपण त्या परंपरेत रावसाहेब सहस्रबुद्धे यांचं संक्षेपाने पाहूयात. तर रावसाहेब सहस्रबुद्धे हे महाराजांचे सर्वोत्तम शिष्य मानले जातात. शिष्य परंपरेत सद्गुरुपदाला पोचलेले परमप्रिय शिष्य, ज्याला स्वतः महाराज म्हणत रावसाहेब मोतीदाणा, ते आमचे सद्गुरू. खरं तर ते मुंबईत हे कॉलेजचं शिक्षण घेत असताना त्यांचा रामानंद बिडकर महाराज यांच्याशी संबंध आला, आणि 1900 साली वामन भागवत यांनी बिडकर महाराजांना पत्र दिलं. आणि मग महाराज म्हणले, तू भागवताकडनं पत्र घेऊन आलायस म्हणून तुला उभं केलं, कशाला एवढं शिकलास. ते इंजिनिअरिंगकडे होती, ते म्हणाले प्रथम LCE हो. आणि मग त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, आणि त्यांचे वडील बंधू कृष्णराव यांनी त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये LCE कोर्ससाठी ठेवलं. आणि दुर्दैवाने 2 साली रावसाहेबांचे वडील निवर्तले. परीक्षा देत असताना शेवटी मातोश्री अत्यवस्थ झाल्या, आणि मग त्या मातोश्रीच्या निधनानंतर त्यांना एक प्रकारची विरक्ती झाली, आणि त्यांना अहमदाबादेत 8 साली खरं नोकरी लागली होती. पण ते महाराजांकडे खूप ओढले गेले, आणि ती नोकरी कायम नव्हती, म्हणून ते 1909 पुण्यात आले. आणि मग बिडकर महाराज त्यांना म्हणाले, मी तुला परमनंट केला. म्हणजेच त्यांना खरोखरी ब्रह्मपदी पोचवलं. असा सर्वोत्तम शिष्य म्हणजे सद्गुरू रावसाहेब महाराजांनी. त्यांना डोक्यावर हात ठेवून कधी ते उपदेश देत नसत, पण अपवाद असा म्हणजे रावसाहेब त्यांना कृतकृत्य केलं, आणि ते म्हणत की आमचा उपदेश वेड लावण्याचा आहे. आणि त्याला कोणी तयार नसतं, पण रावसाहेब मात्र त्यांचा उपदेश आत्मसात करून खरंच वेडे झाले. आणि खरं वेडे झाले म्हणजे परमेश्वर शरणीच सर्व काळ ते विधेयी अवस्थेत असत, आणि महाराजांचं सगळा अनेक गोष्ट ऐकत असत. महाराजांनी त्यांना कंपल्सरी विवाहबद्ध व्हायला लावलं, तर ते महाराजांची आज्ञा म्हणून त्यांनी विवाह केला. त्यांना एक कन्यारत्नही प्राप्त झालं. रावसाहेबांच्या अलौकिक साधनेचा लोकांना पत्ता नसल्याने बरेच लोक त्यांना वेडे म्हणत. दुर्दैवाने त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ठेवलं होतं, कारण त्यांची इतकी लवकर विधेयी अवस्था झाली होती की ते घरातच असं हवन करत, आणि त्यात नोटा, पैसे पगार मिळवून आणल्याचे एवढ्या मोठ्या पदवीवर होते, त्याचंसुद्धा हवन करत. आणि त्यामुळे की त्यांची मानसिक स्थिती किंवा संतुलन बिघडलं आहे या विचाराने त्यांची पत्नी आणि मेहुणा यांनी त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. हृदयस्पर्शी गोष्ट अशी की ते विधेयी अवस्थेत होते, त्यांना ते कळत होतं. त्यांनी जाऊन बिडकर महाराजांच्या मठात लिहिलं, महाराज खरंच मी वेडा आहे का, आणि मग ते ॲडमिट झाले. अशा पद्धतीने मग त्यांना काढून आणलं, त्यांच्या भक्तांनी सोडवून आणलं. विवाहापूर्वी ते वेंगुर्ले, धारवाड या भागाकडे त्यांनी नोकरी केली. त्यांचा स्वयंपाकी ब्राह्मण होता, आणि ते इतके देवभळे होते की ते तासनतास पूजा करत, आणि विचारलं की म्हणत की देव माझ्याशी बोलतो. आणि तरुणपणी आपला सगळा पगार ते आचार्याकडे देत असत. ते स्वखर्चाला सुद्धा त्याच्याकडनं पैसे मागत. इतके निस्पृह आणि इतके खरं ते देवमय झाले ते. मात्र नोकरी ते परब्रह्म म्हणून करत. जसं की त्यांना एकदा क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी सुट्टी दिली ऑफिसनी, तर ते त्यांना कळत नव्हतं, त्या फारसा रस नव्हता म्हणजे, पण ते पूर्ण ऑफिसची वेळ संपेपर्यंत तिथे मॅच पाहायला थांबले, कारण ऑफिसने त्या कारणासाठी सुट्टी दिली. अशा विधेयी अवस्थेतसुद्धा त्यांची नोकरी उत्तम चालू होती. त्यांनी विवाह करावा म्हणून त्यांच्या बहिणींनी 16 सोमवार केले, आणि त्याचं फल म्हणून की काय बिडकर महाराजांनी त्यांना आज्ञा दिली, म्हणून केवळ आपले सर्वस्व आहेत ते त्यांचा शब्द मानायचा म्हणून त्यांनी विवाह केला. आणि दुर्गाताई जुन्नरच्या बोडोस घराण्यातला त्यांच्याशी त्यांनी विवाह केला वयाच्या 26व्या वर्षी. मात्र
ते महाराजांनी सांगितलं होतं की तू संसारात पडलेला आहेस, त्यामुळे बायकोच्या तंत्राने चालायचं. ते त्यांनी ऐकलं, पण तेच पूर्ण देवमय झाल्यामुळे बायकोलाच सगळा संसार सांभाळून घ्यावा लागला दुर्गाताईंना. गुरु से बडकर गुरु का ध्यास म्हणतात, तसं रावसाहेबांच्या बाबतीत झालं. ते PWD खात्यात नोकरीवर होते, वेळेवर जायचे, सगळे नियम पाळायचे, पण कधीकधी ते विदेही अवस्थेत जायचे. आणि एकदा त्यांच्या बाबतीत असा प्रसंग घडलेला आहे की त्यांनी जो काही प्लॅन केला एका इमारतीचा, आणि तो प्लॅन सापडत नव्हता किंवा प्लॅन न करता त्यांनी केला असावं काय, ती त्यांच्याविरुद्ध कोणीतरी खोडकर माणसांनी तक्रार केली. ब्रिटिशांचा काळ होता, ब्रिटिश ऑफिसर्सनी त्यांना सगळे प्लॅन्स मागितले तयार बिल्डिंगचे. तेव्हा ते म्हणाले मी तयार आहे ना बिल्डिंग, तर म्हणे मापा सांगा. त्यांनी इंच बरोबर सांगितली, तर मला इट्स अ चान्स. कोणीने तिन्ही बिल्डिंगची सगळी मापं त्यांनी इंचात बरोबर सांगितल्यावर त्यांच्याविरुद्ध तक्रार कोणी करू नये अशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे दिली, आज्ञा दिली. इतके ते त्यांच्या विधेयी अवस्थेत असून सुद्धा कामाच्या बाबतीत निष्ठावान होते. पण ते घरी परतताना काय व्हायचं ते की सगळा पगार वाटायचे, सगळ्या लोकांना गोळ्या खाऊ वाटायचे, तरीही त्यांचा पगार असायचा. हा एक चमत्काराचा भाग आहे. पण सद्गुरू सगळं कसं बघतात, आणि ते नोकरीच्या काळात सुद्धा अलिबाग पेणला असताना दर शनिवार रविवार महाराजांकडे यायचे, आणि जाताना त्यांचा पाय निघायचा नाही, त्यांना बळजबरीने बसवावं लागायचं, इतकी गाडीत बसवून द्यावं लागायचं. महाराज म्हणायचे हा बसलाय का, गाडी सुरू झाल्यावर या, कारण तिथूनही पळून माझ्याकडे येईल. पण इतकी त्यांची गुरुचरण शरणवृत्ती होती, त्यामुळे रावसाहेब रजा काढून आले की महाराज गुरुबंधूंना त्यांची रजा किती आहे काय आहे हे बघायला लावत आणि त्यांना कामावर पाठवत. कारण प्रपंच नीट करूनच परमार्थ केला पाहिजे अशी बिडकर महाराजांची आज्ञा होती. आणि आमच्याभोवती शिष्यांनी गोंडा वळावा असा आमचा संप्रदायाचा उपदेश नाही, अशी महाराजांची शिकवण होती. रावसाहेबांचा जन्म 14 नोव्हेंबरचा आहे, बालदिनाचा आहे. रावसाहेबांना स्वतःला मुलं फार आवडत. मी म्हटल्यासारखं ते ऑफिसमधून येताना शेंगा, गोळ्या, नंतर भुईमूग, चोखायचे आंबे असं घेऊन येत, आणि सगळी मुलं पगार झाला की किंवा पैसे असले रावसाहेबांकडे की गोळा होत आणि ते त्यांना खाऊ वाटत. त्यांना एक मुलगी होती स्वतःची, पण तिच्या जन्मानंतर हे खूपच विरक्त झाले. मी म्हटलं ना, लाकडं पेटवून धुनी करून घरात बसायचे, अन्न त्याग करायचे, धुनीत नोटा टाकायचे. त्यामुळे मेंटल हॉस्पिटलमध्ये ते राहिले. आणि महाराज मी खरंच वेडा आहे का असं पत्र ज्यांनी गुरूंना लिहिलं ते तिथूनही आले. पण मग नंतर 28 साली इन्व्हॅलिड पेन्शन त्यांना देण्यात आलं, आणि त्यांच्या मुलीचा विवाह गुरुकृपेने उत्तम ठिकाणी पार पडला. इतके विधेय अवस्थेत होते की पत्नीचं निधन झालं तेव्हा स्मशानात जाताना ते स्वरूपानुसंधानात मग्न होते, अनुसंधानातच रमलेले होते. त्यांना देहावर आणावं लागत होतं आणि ते टोपी घालून निघाले होते. म्हणजे ते देवमय झाल्यामुळे स्वतःच्याच देहाची ज्यांना भान नाही त्यांना व्यवहारातल्या गोष्टी माहिती असतात, पण त्यावेळेस त्या अवस्थेत ते नसतात. रावसाहेबांचे गुरु बिडकर महाराज बोलके होते. रावसाहेब अत्यंत शांत आणि एकांत प्रिय होते. शीतोष्णावर विजय मिळालेले होते. भव्य पुरुष, गोरी, तेजपुंज कांती, भव्य कपाळ. यांच्याही बाबतीत असं होतं की ज्याचा जसा कुलदैवत तसं दर्शन त्या व्यक्तीला होत असे. आणि भेटायला आलेल्या लोकांची वंशवेलच ते अक्षरशः बोलून दाखवत, 10 पिढ्यांची लिहून ठेवत, आणि ते जाता जाता जे बोलत ते आपल्याला असंबद्ध वाटायचं, पण त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या भक्ताच्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर असायचं. हे रोज घडत असे. आमचे वडील वगैरे सुद्धा एक गोष्ट सांगते की रोज ऑफिसमधनं येताना जायचे, गरिबी होती, आणि एकदा ते पोचले रावसाहेबांकडे, तोपर्यंत काहीतरी वेगळाच विषय चालू होता, आणि माझ्या बाबांनी आत पाऊल ठेवल्यावर ते म्हणाले हल्लीचा काळ असा आहे ज्याने त्याने आपलं पाहावं. लोकांना त्या वाक्याचा अर्थ कळला नाही, माझ्या बाबांनाही कळलं नाही. घरी आले तेव्हा आजी म्हणाली, अरे आज माझी बहीण आली होती सासवडची, आणि ती म्हणत होती की माझ्या मुलाला पुण्याला तुझ्याकडे ठेवू का शिकवायला. आधीच बाबा माझे 6-7 भावंडं सांभाळत होते, एकटेच मिळवते होते, वडील नव्हते. तर आजी म्हणाली तो घरी आल्यावर प्रभाकर मी सांगीन,
आणि आल्या आल्या तिने बाबांनाही सांगितल्यावर बाबांना कळलं. रावसाहेबांनी आपल्याला आधीच उत्तर दिलं आहे किंवा माझे काका जगन्नाथ शंकर शेट आहेत 90 वर्षाचे, हे सगळे लोक रावसाहेबांकडे जायचे. तर ते शंकर शेट आले तर ते सांगले मी गादी स्वच्छ केली आणि तरी म्हणे पेढे दिले त्याला. तर म्हणलं पेढे घे, तर म्हण नाही आहेत पेढे. तर म्हण पुन्हा पहा, तर गादी घालणं गरम पेढे निघाले. आणि त्याच्या जणू त्या शंकरशेठ निर्णयाचा म्हणजे जो नक्कीचा निकाल तर तू येणार असे जणू सूचित केला. असे शेकडो अनुभव आहेत की जे आपण आत्ता इथे सांगणार नाही आहोत, पण या अवस्थेला पोचलेले असून सद्गुरू रावसाहेब पण कधी सिद्धींच्या मागे लागले नाहीत. ते म्हणायचे सिद्धी घडत असतात. ज्यांनी ड्रायव्हरची पूजा केली, ज्याला वंदना भक्ती असं म्हणतात, आणि ते पैरीपासून सगळं अगदी गाढवाला सुद्धा वंदन करायचं एकनाथांसारखं. आणि कारण त्या ठिकाणी त्यांना परब्रह्म स्वरूप प्राप्ती झाल्यामुळे सर्व जीव एक आहेत ह्या नुसता बोध पुस्तकी नव्हता, आतून चाललेला होता. आपण जर असं पाहिलं की कोणी खरंच असं पाया पडत आहे तर ती नक्कल होऊ नये. कारण आपल्या मनात रागद्वेष असेल तर आपण दिसेल त्याला नमस्कार करणं ही सक्ती सर्कस ठरते. यांना खरा बोध झालेला होता, त्याच्यामुळे ते त्या अवस्थेला पोचलेले होते. आणि अशा प्रकारे रावसाहेबांनी सर्व लोकांना चांगल्या चिंतनात न बोलता भक्तिमार्गाला लावलं. आणि अयोध्येमध्ये खरं ते देह ठेवायला गेले होते. त्यांचे अगदी परमभक्त सद्गुरू नरहरी अण्णा काळे यांनी त्यांची सर्व सेवा केली. तर त्यांना ते म्हणले की चला आम्ही म्हणजे रामचंद्रच नाव होतं, परंतु तिथे गेले आणि सगळे भक्तही गेले होते अयोध्येला. शरयूतपर्यंत गेले, तिथे देह ठेवणार म्हणून डिक्लेअर केलं आणि मागे आले की आम्हाला अजून 1 वर्ष आदेश आहे की नाही देह ठेवायचा. तेव्हा लोक आनंदाने नाचायला लागले. जेव्हा असं म्हणतात, अशी एक रचना आहे की शरयूत समाधीसी जाती गुरु आज्ञेने मागुता येती, भक्त आनंदे नाचती आनंदे हासत नांदती हासती मोक्षाच्या लाभा. मोक्ष नको पण गुरु हवा, अशा पद्धतीने सद्गुरूंनी शिष्यांना आपलंसं केलं होतं. आणि या सद्गुरूंजवळ ते जेव्हा विदेही अवस्थेत जायला लागले तेव्हा बाबा महाराज यांचा प्रथम अनुग्रह सहवास आणि आमरण अखंड सेवेचं भाग्य लाभलेले श्री सद्गुरूबाबांचे शिष्योत्तम म्हणजे नरहरी प्रभू अण्णा काळे, अशी ही परंपरा आहे. त्यांचा जन्म 1910 साली बेलापूर इथे झाला. आणि श्रीरामपूर जवळच्या प्रसिद्ध क्षेत्री केशव गोविंदांचं जे बेलापूर आहे तिथे ते अण्णांचं गाव आहे. त्यावेळे अंगणात खेळताना स्वामींनी अण्णांना दर्शन दिलं होतं. म्हणून मी म्हटलं ना, अक्कलकोट स्वामी त्यांचे निकटचे शिष्य सद्गुरू रामानंद विडकर महाराज आणि त्यांचे शिष्य रावसाहेब आणि रावसाहेबांचे शिष्य नरहरी प्रभू अण्णा, ह्या परंपरेची एक छोटीशी ओळख करून देण्यासाठी मी हा सगळा प्रयत्न करत आहे. अण्णांनी त्यांची खूप सेवा केली. आणि एकदा नदीच्या बाजूला अण्णा गेले असताना एक नाग आला आणि तो फणा उंचवून भीती दाखवायला लागला. तेव्हा अण्णा त्याला म्हणले, अरे तू आणि मी जर एकच आहोत तर आक्रमक धोरण सोडून दे आणि आल्या मार्गाने परत जा. आणि खरोखरी छोटा जीव हे बोलतोय आणि तो नाग तत्काळ विरुद्ध दिशेने निघून गेला. वणीची अष्टभुजा देवी जेजूरचा खंडोबा ही त्यांची कुलदैवत होती. ते 33 साली मॅट्रिक झाले. त्यांनी सद्गुरू केसकर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे कॉलेजचं शिक्षण सोडून दिलं, कारण की पैसेही नव्हते. आणि केसकर महाराज म्हणाले तू परमार्थासाठी जन्माला आलेला आहेस. त्यानंतर त्यांच्या वाचनात बिडकर महाराजांचं चरित्र आलं आणि मग ते केसकर महाराजांकडे मदत मागायला गेले असताना त्यांनी सांगितलं की तू जन्मजन्मीचा उपयोगी पडणारा योग वासिष्ठ ग्रंथ वाच आणि तो तुझ्या कामी येईल. मग अण्णांनी पितृवियोग सहन केला आणि खूप त्यांना संतांनी सांगितलं होतं की तुला धर्मज्ञान उशिरा होईल. आणि अण्णांनी स्वतःचा प्रपंच केला नाही, ते ब्रह्मचारी होते, पण त्यांनी सगळ्या आपल्या नातेवाईकांना खूप जेवढी जमेल तशी मदत केली. आणि मग त्यांना बिडकर महाराजांचं चरित्र जे मिळालं होतं त्याचा त्यांनी काय धांडोळा घेत श्री बापट ज्यांनी बिडकर महाराजांचं चरित्र लिहिलं आहे आणि सेवा केली, त्यांना ते मठात भेटले आणि त्यांना असं सांगण्यात आलं की इथे सद्गुरू रावसाहेब आहेत, विधेय अवस्थेतले सत्पुरुष. आणि पहिल्या भेटीतच रावसाहेब अण्णांना म्हणाले मी आता म्हातारा झालो आहे, मला सांभाळ. अशी ही परंपरा गुरूंच्या आज्ञेने
स्वामींच्या आज्ञेने महाराज परमार्थात पुढे गेले, महाराजांच्या आज्ञेने रावसाहेब, रावसाहेबांच्या आज्ञेने अण्णा, हे गुरूंच्या इच्छेने, कृपेने आणि आज्ञेने हे आचरण करत होते. आणि मग अण्णांचा साधना काळ समृद्ध बनत चालला. त्यांच्या लेखी बाबा म्हणजे आप्त सोयरे परब्रह्म, पूर्ण काळ विदेही अवस्थेत असलेल्या बाबांना लौकिकदृष्ट्या खरोखर अण्णांनी सांभाळलं आहे. आणि गुरुनिष्ठा म्हणजे काय, गुरुसेवा म्हणजे काय, गुरुकृपेचा लाभ म्हणजे काय हे पाहायचं असेल तर अण्णांचं परमार्थमय, कष्टमय पण मंगलमय असं जीवन आपल्याला बघता येईल. ते जोशी लोखंडे कारखान्यात नोकरी करत होते. ते बाबांच्याकडे यायचे, रोज साफसफाई करायचे आणि तन मन धनानी ते बाबांचे झालेले होते. बाबा त्यांची किंवा दुर्गाताई त्यांची काही परीक्षा घेत, काही खर्चासाठी पैसे ठेवत, ते त्याला स्पर्शही करत नसत. उलट औदार्य त्यांचं दिवसेंदिवस वाढत गेलं आणि ते श्री बाबांच्या कसोटीला उतरले. बाबा म्हणाले, कार्पण्य दोष या मुलाजवळ दिसत नाही. अशीच लोक सद्गुरूला आवडतात. सद्गुरूंच्या संस्थेत, मठात काम करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाने सुद्धा तिथलं फूल, फळ, पुष्प, धन, प्रसाद याला आपणहून न शिवता प्रसाद बुद्धीने, गुरुकृपेने जे आपल्याला वाटेल त्याने आनंदाने आपण नाचलं पाहिजे. ही वृत्ती अण्णांकडनं शिकायची. ती अण्णांनी आपल्याला त्यांच्या शिकवणीतून, आपल्याला जगण्यातून शिकवली. म्हणून दत्तप्रभू, श्रीपाद शिवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी ही अण्णांची दैवत बनली. आणि बाबांच्या ठिकाणी त्यांना गुरुलाभ झाला. गुरु शिष्य संबंध उत्तरोत्तर वाढत गेला. गंधे महाराज आणि केशकर महाराज या गुरूंनी पण अण्णांना खूप घडवलं. परंतु मी तुझा सद्गुरू आहे असा दृष्टांत बाबांनी त्यांना दिला आणि ते मग बाबामय बनले. आणि खूप अनुभव आहेत. एक दोन सांगते की 1946मध्ये श्रीकृष्ण टीचर्स प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करताना एकदा बाबांकडे तळेकर नावाची व्यक्ती आली. हे तळेकर अण्णांना ओळखतसुद्धा नव्हते, पण त्यांना स्वप्नात दिसलं की सदरा, टोपी आणि धोतर असा वेश असणारे दत्ताचे अंश आहेत. त्यांच्या हातून पुढे अनेक दत्तयाग होणार आहेत. हे आपल्या आता दत्तयागाशी संबंध आहे म्हणून ही गोष्ट सांगते. आणि आपल्या दत्त संप्रदायाची कीर्ती होणार आहे. मग ते बाबांना शोधत आले आणि बाबांच्या सांगण्यावरून ते स्वतः तळेकर, मिसर, आंबेकर, रामभाऊ जोगळेकर हे बाबांची भक्त मंडळी, गुरुबंधू मंडळी ही सगळी केसरीवाड्यात जिथे अण्णा नोकरी करत होते, नरहरी प्रभू, तिथे आले आणि पाया पडायला लागले. आणि तळेकरांनी श्री अण्णांना स्वप्न सांगितलं की केसरी ऑफिसमध्ये स्वामी नोकरी करतात, असा आम्हाला दृष्टांत झाला आहे. आणि अण्णा नाराज बाबांकडे आले. ते बाबा म्हणाले, ही वस्तुस्थिती आहे, पुढे तुम्हाला हा अनुभव येईल. कारण अण्णाही प्रसिद्धी परामुख होते आणि त्यांना हे मान्य नव्हतं आपल्याबद्दल असं काहीतरी भव्य दिव्य कोणी बोललं म्हणून ते गुरूंवर रागाले, रुसले. पण सद्गुरू बाबा म्हणाले, तुला ह्याचा पुढे अनुभव येईल. एखादी म्हातारी बाई नाही रे, शिकलेले लोक इथे येऊन सांगतात आम्हाला दृष्टांत झाला, मी त्यांना कसं नाराज करू. पुढे अण्णा केसरी ऑफिसमध्ये कामाला लागले. साधनमग्नता वाढत चालली. स्वामी समर्थ त्यांच्या देहातून केसरी ऑफिसमध्ये खिळे जुळवण्याचं काम करत असत. हे सत्य आहे. हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय, हा जिज्ञासेचा आणि वादाचा विषयच नाही. इकडे श्री बाबा एका गृहस्थांना उद्देशून म्हणाले, केसरी ऑफिसमध्ये अक्कलकोट स्वामीच काम करीत असतात. ही अवस्था अण्णांनी प्राप्त करून घेतली होती. 1945च्या मे महिन्यात श्री अण्णा हिमालयाच्या यात्रेला गेले. पैशाची अडचण असून सगळी व्यवस्था सद्गुरूंच्या कृपेने होत गेली. आपण जे वेगवेगळे याग करतो तेव्हा आपल्याला हे अनुभव येतात. आणि निरोप देताना श्री बाबा अण्णांना म्हणाले, तू जरी माझ्यापासून दूर चाललास तरी तू जिथे असशील तिथे मी तुझ्याजवळ आहे आणि काळजीच करू नकोस. माझ्याशिवाय या जगात दुसरं काहीही नाही आणि तू मला टाळू शकणार नाही. केवढा विलोभनीय आणि रुद्ध असा गुरुशिष्य संबंध आहे. या परंपरेत नरहरी प्रभूंनी काश्मीर ते कन्याकुमारी 108 दत्तयाग, 7-7 दिवसाचा सप्ताह करून 16 ओळ पाळून अत्यंत निष्ठेने पैसे जवळ नसताना केलेत. चांदीचे लोटे, सोनं असे दान केलेलं आहे आणि नंतर ते पैसे फेडलेले आहेत आपल्या नोकरीच्या पैशातून, भक्तांच्या मदतीने. अशा अण्णांचं राहतं घर चित्रशाळेच्या जवळ सदाशिव पेठेत आहे. शिष्यांनी जागा विकत घेऊन तिथेच मठ वजा मंदिर स्थापन केलं आहे. तिथे सगळे उत्सव वर्षभर होतात. त्या ठिकाणी बाबा, अण्णा आणि श्री आप्पा महाराज हे अण्णा महाराजांचे प्रेमी एक सन्मित्र, हेही चिदंबर स्वामींचे भक्त, स्वतः चिदंबरमय झालेले कर्नाटकातले
आप्पा अण्णांना मानत आणि अण्णा आप्पांना मानत, आणि त्यामुळे त्या दोघांची मैत्री झाली आणि त्यांच्याही चांदीच्या पादुका नरहरी प्रभूंच्या, सद्गुरू रावसाहेबांच्या आणि सद्गुरू आप्पा महाराज कुलकर्णी यांच्या त्या मंदिरात पादुका आहेत. तिथे दररोज पूजा सोहळ्यात होते, वैश्वदेव होतो, संध्याकाळी धूपदीपाचं नैवेद्य आरती होते, शेजारती होऊन दिवसाची साधना संपते, सायंकाळी रामरक्षा मारुती स्तोत्र जप आणि गुरुवारी संध्याकाळी आरती अशा तिथे साधना होतात. ही वास्तू अत्यंत प्रसन्न आहे आणि नरहरी प्रभू देवस्थान यांच्यातर्फे वाघोलीलाही सुरेख मंदिर आहे, तिथेही बांधकाम चालू आहे. पालखी पुण्यतिथी जयंती या ठिकाणी निघते. ज्यासाठी भक्तांना तन्वंदन स्वरूपात सेवा करण्याची संधी आहे, त्यामध्ये सद्गुरू अण्णा व चिदंबर भक्त सद्गुरू श्री आप्पा महाराज, जे दोघांचे अंतरंग सुहृद एकमेकांचे होते, यांच्या पादुकांची शास्त्रविहित प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि आता जे रामलल्ला शांताराम भानोसे गुरुजी होते आता अयोध्येत, त्यांनीही केलेली आहे. आणि शंकराचार्य इथे एक आलेले होते आणि अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने या पादुकांची स्थापना वाघोलीच्या मंदिरात केलेली आहे. अण्णा विधेयी अवस्थेत गेले तेव्हाची एक आठवण सांगते की दीनदयाळ हॉस्पिटलचे डॉक्टर मुळे पुण्यातले, ह्यांच्याकडे अण्णा बरेचदा असत. श्री अण्णा म्हणत, आता मी देह ठेवतो, कारण मला आता विधेयी अवस्थेत जाणार, मला माणूस लागेल, त्यापेक्षा मी देहच ठेवतो. त्या डॉक्टरमुळे यांनी विनंती केली की देह ठेवू नका, तुम्ही जशी सद्गुरू बाबांची सेवा केलीत तसा शिष्य शोधा जो तुमची अखंड सेवा करेल, सोबत राहील. कर्मधर्म संयोगाने श्री विद्यासागर हे PhDसाठी पुण्यात आले होते. हे खरं तर कर्नाटकी, पण त्यांनी गुरुसेवा आनंदाने स्वीकारली आणि अण्णांनी विचारलं गुरु हवा की PhD. त्या विद्यासागर चटकन म्हणाले अण्णा सद्गुरू हवा. त्या क्षणी अण्णांनी त्याला तीर्थ दिलं. पुढे श्री विद्यासागरांच्या निरलस आणि निस्वार्थी एकनिष्ठ सेवेने अण्णा 4 वर्ष 1987 ते 1991 भक्तांना देहात पाहायला मिळाले. ह्याचं श्रेय श्री विद्यासागर यांना आहे. 1991 7 जानेवारी पौषवद्य सप्तमीला त्यांनी देह ठेवला. कोणताही आजार नव्हता, पण वृद्धापकाळ परतली, देह क्षीण झाला आणि शिष्यांच्या कळवळ्यापोटी 4 वर्ष त्यांनी जीवन व्यतीत केलं. आणि पुढे देह ठेवल्यानंतरही आजवर ते सांभाळत आहेत आणि त्यांचे अंतरंग सुहृद, जे प्रकाशमय स्वरूपात चिदंबर स्वामींनी दर्शन दिलं आणि ज्यांना सद्गुरू रावसाहेब सहस्रबुद्धे असं म्हणले होते की 5M = 50Y, म्हणजे 50 वर्षात लोकांनी साधलं नाही ते श्रीपादा तू 5 मिनिटात साधलंस, असं रावसाहेबांनी ज्यांच्याबद्दल आशीर्वाद आणि कल्याणप्रद प्रशंसात्मक उद्गार काढले, ते चिदंबर भक्त धारवाडचे, कर्नाटकातून रावसाहेबांनी काही त्यांना काम दिलं होतं म्हणून पुण्यात काही वर्ष आले होते. आणि नरहरी प्रभू अण्णा काळे म्हणत की तुम्ही ज्या शाळेत शिकता त्याचे हे प्राचार्य आहेत, आणि ते म्हणत आमच्या मुलाबाळांकडे लक्ष द्या. असं ते दोघं भिन्न संप्रदायातले, चिदंबर संप्रदाय आणि हा दत्त संप्रदाय, शेवटी सगळे साधू दिसती वेगळे आले, परी ते स्वरूपी मिळाले, असे अंतरंग सुहृद बनले. आणि त्यामुळे त्यांचं अंतरंग प्रेम असल्यामुळे त्यांच्या अण्णांच्याच इच्छेने खरं जणू इथे चिदंबर भक्त नरहरी आप्पा महाराज श्रीपाद कुलकर्णी यांच्या पण पादुका सदाशिव पेठेतही आहेत आणि वाघोलीमध्येही त्याची स्थापना झालेली आहे. असं हे 2 सुहृदांचं मिलन, हरिहर मिलन म्हणते मी, कारण की ते शिवभक्त आणि हे दत्तभक्त, त्यामुळे विष्णू आणि शिव एकत्र येऊन अभेद भक्तीने आत्म्याचा उत्कर्ष करून आनंदाच्या मार्गाने आनंदाकडे पोचा, असं यांनी आपल्याला शिकवलं. त्या आप्पा महाराजांना, अण्णा महाराजांना, बाबा महाराजांना आणि बिडकर महाराजांना आणि अक्कलकोट स्वामींना मी वंदन करते. आणि माझ्या वतीने या संप्रदायाची जी काय थोडीफार माहिती मला सांगता आली, तो मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सांभाळून घ्या. तुम्हाला सगळ्यांना दंडवत. आणि सद्गुरू भक्त सद्गुरूच असतात असा प्रयत्न प्रामाणिक माझ्याकडनं होऊ दे, असा तुम्हीच मला आशीर्वाद द्या. दत्त दिगंबर श्रीपाद नरहरी. धन्यवाद.